वैष्णवी हगवणे प्रकरणातील शशांक आणि लता हगवणेंना अटक होण्याची शक्यता. व्यावसायिक प्रशांत येळवंडे फसवणूक आणि बंदुकीचा धाक दाखवल्याप्रकरणी अटक होण्याची शक्यता. दोघांचा ताबा मिळवण्यासाठी पोलिसांचा पुणे सत्र न्यायालयात अर्ज. यावर सोमवारी सुनावणी होणार. वैष्णवी प्रकरणातील आरोपी हगवणे पिता पुत्रांची आज कोठडी संपणार. 23 मे पासून 31 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. दुपारी शिवाजीनगर न्यायालयात दोघांना हजर करणार. पोलीस हगवणे पिता पुत्रांची कोठडी वाढवून मागण्याची शक्यता. छत्रपती संभाजीनगरात अत्याधुनिक टीओडी मीटर बसवण्याला सुरुवात. आतापर्यंत शहरातील 17,137 ग्राहकांना लाभ. ग्राहकांना अचूक वीज बिल मिळणार, महावितरणचा दावा. कोल्हापुरात 12 जूनपर्यंत मनाईचे आदेश लागू. सण उत्सवांच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी अप्पर जिल्हा दंडाधिकाऱ्यांचे आदेश. मुंबईतील पहिली अंडरग्राऊंड मेट्रो ॲक्वा मेट्रोचं आचार्य अत्रे स्थानक 6व्या दिवशीही बंद. सोमवारी मुसळधार पावसात स्थानकात झालं होतं पाणी गळती. लोकशाही मराठीचा ग्राउंड रिपोर्ट. पश्चिम रेल्वेवर आज आणि उद्या मेगा ब्लॉक. एकूण 163 लोकल्स रद्द. आज दुपारी 2 ते रविवारी मध्यरात्री 1 दरम्यान 5व्या मार्गावर आणि यार्ड मार्गावर 36 तासांचा ब्लॉक. मुंबईकरांचा पावसाळा यंदाही खड्ड्यातच जाण्याची शक्यता. काही ठिकाणी कामाला वेग तर काही ठिकाणी खड्ड्यांचं साम्राज्य. राज्यात 84 नवीन कोरोना रुग्णांची नोंद. मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या 411 वर. नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन. सिंहगड 3 दिवस पूर्णपणे बंद. अतिक्रमण हटाव कार्य सुरू असल्यानं गिर्यारोहक आणि पर्यटकांसाठी सिंहगड किल्ला 2 जूनपर्यंत बंद. इंडिगो एअरलाइन्सच्या देशभरातील सुमारे 26,000 कर्मचाऱ्यांना वर्षातून 2 वेळा वेतनवाढ देण्याचा कंपनीकडून निर्णय. राज्यातील 21,425 वाहनं भंगारात काढली. प्रदूषण नियंत्रणासह प्रवासी आणि वाहनांच्या सुरक्षिततेसाठी राज्य सरकारचा निर्णय. पैठणमध्ये श्री संत एकनाथ महाराज समाधी मंदिर परिसराचं सुशोभीकरण सुरू. मंदिर परिसरात संत एकनाथांच्या जीवनातील काही प्रसंग मूर्ती स्वरूपात साकारण्यात येणार. बीडच्या आष्टी तालुक्यात अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्त तरुणीने केला अहिल्यादेवी होळकर यांच्या वेशभूषेत फोटो सेशन. संस्कृती शेंडगेचा राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या वेशभूषेचा व्हिडिओ व्हायरल. हिंगोलीत औंढा नागनाथ इथे दुग्धाभिषेक घालत अहिल्यादेवी होळकर जयंती साजरी. मोठ्या संख्येने समाज बांधव सहभागी. राज्यभरात बदल्यांचं सत्र सुरू. यवतमाळ जिल्ह्यात नवीन 18 पोलीस अधिकारी नियुक्त तर 21 अधिकाऱ्यांच्या बदल्या. बुलढाण्याचा जिल्हा पोलीस अधीक्षक पदाचा वाद कायम. पूर्वीचे जिल्हा पोलीस अधीक्षक विश्व पानसरे यांनी कार्यालयाचा ताबा घेतला. वर्तमान जिल्हा पोलीस अधीक्षकही कार्यालयात कार्यरत. भिवंडीत ईदगाह आणि दर्गा रोड परिसरात रस्त्यावर अतिक्रमण करणाऱ्या 20 अतिक्रमणांवर पालिकेची कारवाई. पान टपरी आणि फुटपाथ अडवून बसलेल्या दुकानांवर जेसीबीच्या सहाय्याने कारवाई. रत्नागिरी लांजा शहरात पावसामुळे वीज पुरवठा खंडित. वारंवार वीज पुरवठा खंडित असल्यानं छोट्या मोठ्या उद्योगावर परिणाम. मुंबईत एकूण 81.25% नालेसफाई. मुंबई उपनगरात 75.72% नालेसफाई तर पश्चिम उपनगरात 100%. पूर्व उपनगरात 94.94%. मिठी नदीची 54.73% सफाई पूर्ण. अकोल्यात बोरगाव मंजू पोलीस ठाणे हद्दीत गोरक्षकांकडून 6 गायींना दिलं जीवनदान. कत्तलीसाठी घेऊन जात असलेल्या वाहनाचा पाठलाग करून वाहनातून गायींची सुटका. गायींची वाहतूक करणाऱ्यांना मदत केल्याचा पोलिसांवर आरोप. संवादाचा व्हिडिओ व्हायरल. बुलढाण्यात दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी लोकशाही दिन साजरा. जून महिन्यातील लोकशाही दिवस 2 जून रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात साजरा केला जाणार. बुलढाण्यात साथीच्या रोगात वाढ. दूषित पाणी पुरवठ्यामुळे जिल्ह्यात रोगराई. आरोग्य विभाग दुर्लक्ष करत असल्याचा आरोप. सटाणा शहरातील साक्री शिर्डी राष्ट्रीय महामार्गाचे सुकडनाला ते बस स्थानकापर्यंत रुंदीकरण.
मात्र कामादरम्यान नाल्याचं काम न झाल्याने नागरिकांना त्रास, नाले तुडुंब भरल्याने दूषित पाणी दुकानांमध्ये शिरलं. यवतमाळमध्ये जंगलातील पाणवठे कोरडे पडल्याने वन्य प्राण्यांची सुरक्षा धोक्यात. पाण्याच्या शोधात वन्य प्राण्यांची गावांकडे धाव. अनेक घटनांमध्ये वन्य प्राण्यांचा मृत्यू, तर वनविभाग याकडे दुर्लक्ष करत असल्याचा नागरिकांचा आरोप. 10वी-12वीच्या यश संपादन करणाऱ्या अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना बक्षीस. विद्यार्थ्यांना 5 ते 30 हजार रुपयांचं रोख बक्षीस. कौंडण्यपूरची रुक्मिणीची मानाची पालखी आज पंढरपूरकडे प्रस्थान करणार. कौंडण्यपूर ते पंढरपूर 33 दिवसाच्या वारीला आजपासून सुरुवात. बीडमधील बिंदुसरा धरण पूर्ण क्षमतेनं भरलं. बिंदुसरा धरणाचे ड्रोनचे विहंगम दृश्य खास लोकशाही मराठीच्या प्रेक्षकांसाठी. अमरावतीत 10 दिवसीय नाट्य अभिनय व्यक्तिमत्व विकास शिबिराचं आयोजन. शिबिरात विद्यार्थ्यांनी केलं पक्षी आणि जंगल निरीक्षण. 10 दिवस विविध कार्यक्रम आणि स्पर्धांचं आयोजन. येण्यासाठी पुणे पालिकेतील अधिकाऱ्याने घेतलं 9 लाखांचं इंजेक्शन. इंजेक्शनची किंमत बाजारात 50,000 ते 1 लाख रुपये. खर्च पालिकेकडून घेण्याचा अधिकाऱ्याचा प्रयत्न. कोल्हापुरात मध्यवर्ती बँकेच्या शाहूपुरी शाखेतील कर्मचाऱ्यांना अग्निशमन उपकरण हाताळण्याचं प्रात्यक्षिक. अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठीचं प्रशिक्षण. आज भारतातील 5 राज्यांमध्ये मॉक ड्रिल. जम्मू काश्मीर, पंजाब, गुजरात, हरियाणा, चंदीगडमध्ये मॉक ड्रिल. ऑपरेशन शील्डच्या भीतीनं पाकिस्तान हाय अलर्टवर. नागपूरच्या इंदोरातील उत्थान नागरी पतसंस्थेचा घोटाळा उघड. ठेवीदारांची 4 कोटी 54 लाखांची फसवणूक. पोलिसांकडून संस्थेच्या अध्यक्षांसह 20 जणांवर गुन्हा दाखल, तर संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनीच घोटाळा केल्याचं समोर. धुळ्यात लग्नाला गेल्याची संधी साधत चोरट्यांकडून घरफोडी. सोन्या चांदीच्या दागिन्यासह रोख रक्कम लंपास. पोलिसांकडून चोरट्याचा तपास सुरू. छत्रपती संभाजीनगरमध्ये बहिणीच्या हळदीला बोलावून एकाला बेदम मारहाण. सातारा ठाण्यात गुन्हा दाखल. छत्रपती संभाजीनगरात संत एकनाथ रंगमंदिराजवळील गल्लीत दारुडे आणि टवाळखोरांचा नागरिकांना त्रास. टवाळखोरांचा बंदोबस्त करण्याची नागरिकांची मागणी. जालन्यात चोरी आणि घरफोडी करणारी टोळी जेरबंद. जालना स्थानिक गुन्हे शाखेची कारवाईत 64,000 रुपयाचा मुद्देमाल जप्त. अकोला कृषी विद्यापीठात बनावट कागदपत्र बनवून अनेकांना स्थायी नोकरी. डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात अनेक कर्मचाऱ्यांना अवैधपणे स्थायी नोकरी, तर बनावट कागदपत्राचा वापर करून शासनाची दिशाभूल केल्याचं निदर्शनास. रायगड जिल्ह्यात जादूटोणा करून समस्या सोडवण्याच्या नावाखाली तिघांची फसवणूक. तिघांना सुमारे 40 लाखांचा गंडा. अलिबाग पोलीस ठाण्यात चौघांविरोधात गुन्हा दाखल. बुलढाण्यात सोलार प्लांट योजनेचा लाभ घेण्यासाठी नगरपंचायत अधिकाऱ्यांची खोटी सही केल्याप्रकरणी तक्रार दाखल. 2 वर्षांपूर्वी उभारलेला सोलार प्लांट खोट्या सह्यांच्या आधारे उभारल्याचं समोर. हिंगोलीत सराईत गुन्हेगारांविरोधात पोलिसांची कारवाई. पोलिसांकडून 1 गुन्हेगाराला 1 वर्षासाठी स्थानबद्ध. अकोल्यात काकानेच केली पुतण्याची हत्या. पेन्शन कॉलनीतील धक्कादायक घटना. दारूच्या वादातून हत्या केल्याची माहिती समोर, तर पोलीस तपासात काकानेच हत्या केल्याचं उघड. महाराष्ट्र आणि परराज्यात 35 गुन्हे दाखल असलेला अट्टल गुन्हेगार खुर्शीद उर्फ शेराला अटक. 7 वर्षांपासून होता फरार. नाशिक ग्रामीण पोलिसांची कारवाई. वाशिमच्या रिसोडमध्ये खासगी कृषी बाजाराच्या कार्यालयाचं कुलूप तोडून 2 चोरट्यांकडून कपाटातील 2,45,000ची रोख रक्कम लंपास. चोरीची घटना सीसीटीव्हीत कैद. कराडमध्ये एसटी प्रवास करतानाचा महिलेची चेन चोरीला. चोरट्याला उंब्रज पोलिसांकडून अटक. अमरावती शहरात व्यापाऱ्याच्या घरी छापा टाकून गुन्हे शाखेकडून 11 लाखाचा गुटखा जप्त.
व्यापारी राकेश केसवानी अटकेत. महाराष्ट्रात 6 ते 10 जून पर्यंत पाऊस बरसणार नसल्याचा हवामान विभागाचा अंदाज. पावसानं उघडीप घेतल्यानं शेतकऱ्यांना शेतीची कामं करण्यास पुरेसा कालावधी मिळणार, कृषी हवामान तज्ज्ञांचं म्हणणं. साताऱ्यात ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी केली आहे. नागरिकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. तत्काळ नुकसानीचे पंचनामे करण्याचे निर्देश देण्यात आले. कोल्हापुरात संभाव्य पूर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पोलीस आणि आपदा मित्रांना प्रशिक्षण. पंचगंगा घाट इथे नदीपात्रात उतरून प्रात्यक्षिक. बुलढाणा जिल्ह्यात फलोत्पादन योजनेसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याचं जिल्हा कृषी विभागाचं शेतकऱ्यांना आवाहन. अधिक माहितीसाठी कृषी कार्यालयांना संपर्क साधण्याचं आवाहन. भूमी अभिलेख विभागाकडून शेतकऱ्यांची दखल घेतली जात नाही. पाचोरा तालुक्यातील वडगाव येथील शेतकऱ्यांचा थेट महसूल मंत्र्यांना फोन. राज्यात मान्सूनपूर्व पावसामुळे सुमारे 1 लाख शेतकऱ्यांना फटका. 1,56,055 एकरावरील पिकांचं नुकसान. नुकसानीचा अहवाल कृषी विभागानं मागवला, तर अद्याप सर्व जिल्ह्यातील पंचनामे सुरू झाले नाहीत. छत्रपती संभाजीनगरात वारंवार ऊसाची शेती करत असल्यानं महिलांच्या आरोग्यावर परिणाम. जमिनीत लोहाचं प्रमाण वाढल्याने महिलांना अॅनिमियाची समस्या. वाशिमच्या मनोरा तालुक्यात धरणाच्या कॅनॉनला पावसामुळे पडलं भगदाड. भगदाडातून शेत परिसरात शिरलं पाणी. शेतकऱ्यांचं मोठं नुकसान. शिरूरमध्ये पडलेल्या मुसळधार पावसामुळे शेतात अद्याप पाणी. शेतातील पिके पूर्णपणे खराब. शेतकरी मात्र संभ्रमात. स्वित्झर्लंडमध्ये मोठी दुर्घटना. पर्वतरांगांमधील हिमनदी फुटली. दुर्घटनेत ब्लॅटन गाव नेस्तनाबूत. हिमनदी फुटतानाचा थरारक व्हिडिओ समोर. बलुचिस्तानमधील सुरब शहर बलुच सैन्याच्या ताब्यात. पोलीस स्टेशनला आग लावल्याचा बीएलएचा दावा. दहशतवादाला सापासारखं ठेचून काढू. बिहारमधील सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पाकिस्तानला इशारा. भारत पाकिस्तान यांच्यात तणाव वाढत असतानाच रशियाने पाकिस्तानशी 22,000 कोटींचा करार केलाय. भारताला धक्का लागण्याची शक्यता. लष्करी तांत्रिक मदतीचे दरवाजे खुले होऊ शकतात, तज्ज्ञांचा इशारा. थायलंडच्या फुकेत इथे टायगर किंगडममध्ये भारतीय पर्यटकावर वाघाचा हल्ला. वाघाच्या पाठीवर हात ठेवून सेल्फीचा प्रयत्न करताना वाघाचा हल्ला. 5 वेळा आयपीएलचा चषक उंचावणारे मुंबई इंडियन्स 6व्या विजयासाठी सज्ज. दुसऱ्या क्वालिफायरमध्ये गुजरात टायटन्सला 90. मुंबई इंडियन्सची बाजी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.